श्री स्वामी समर्थ. या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवणार आहे की अगदी कमी खर्चात अगदी कमी वेळामध्ये आपण घरी बसून राखी कशा पद्धतीने बनवायची. तर मित्रांनो, हा जो सण आहे राखी पौर्णिमा, तो सण बहीण आणि भावाचा सण आहे. हा सण श्रावण पौर्णिमेला साजरा केला जातो. या सणाला राखी पौर्णिमा किंवा नारळी पौर्णिमा असेही म्हणतात. या सणा दिवशी ना बहीण भावाला हातामध्ये राखी बांधते आणि ती राखी आपण स्वतःच्या हाताने कशी बनवायची ते मी तुम्हाला दाखवणार आहे. जेव्हा आपण राखी तयार करतो ना, त्या राखीमध्ये आपल्या भावना असतात. पण ती राखी बनवत असतो. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपल्याला जी डिझाईन पाहिजे राखीमध्ये ती आपण स्वतःचं डोकं लावून बनवू शकतो. तर चला तर मंडळी, आपण पाहूयात कशा पद्धतीने आपण राख्या तयार करू शकतो. ती कमी वेळामध्ये आपण राख्या कशा बनवायच्या हे आपण पाहूयात. सगळ्यात आधी आपल्याला लागणार आहे कात्री, दोरा, सुई, एम्ब्रॉयडरी थ्रेड किंवा उलन हे तुम्हाला मार्केटमध्ये मिळून जाईल. राखीला आणखीन डेकोरेट करण्यासाठी मी इथं काही गोल्डन बीड्स, पल्स, राऊंड आकाराचा कुंदन, ग्लास बीड्स, छोट्या आकाराचे गोल्डन बीड्स, तुम्ही इथं पॅच पण वापरू शकता, जे आपण ब्लाऊजला लावतो तशा प्रकारचे छोट्या आकाराचे. इथं मी ब्लाऊजला वापरतो ना दोरी ती घेतली. त्याच्या दोन्ही साईडला मी कडवलेला आहे, त्यामुळे दोरा सुटणार नाही. इथं मी उलन हाताने अशा पद्धतीने गुंडाळला तरी चालेल किंवा कार्ड किंवा रट असतो ना त्यांना सुद्धा गुंडाळला तरी चालेल. मी शक्यतो हातावरतीच गुंडाळते. तुम्हाला दाखवण्यासाठी मी कार्डचा वापर केला होता. अशा पद्धतीने गाठ मारायची. जर तुम्हाला गाठ मारता आली नाही तर तुम्ही गुंडाळून झाल्यानंतर छोटासा थ्रेड घेऊन त्याला गाठ मारायची. 25 ते 26 वेळा गुंडाळायचा दोरा हाताला. त्याच्यानंतर या एका राखीपासून आपण बीड्स वापरून वेगवेगळ्या पद्धतीनं राख्या कशा बनवायच्या हे आपण बघूयात. तुम्हाला जेवढी पाहिजे राखी तेवढी तुम्ही बनवू शकता, लहान मोठी. शक्यतो लहानच बनवा, छान दिसते. माझी थोडी मोठी झाली होती म्हणून मी थोडीशी कट केली. माझ्या मेकअप किटमध्ये अशा प्रकारचा ब्रश होता, तो मी वापरलाय. तुम्ही कंगवा सुद्धा वापरू शकता. त्या कंगव्याने तुम्ही असं विंचरायचं, म्हणजे जे दोरे असतात ना ते सेपरेट होतात आणि खूप छान दिसते राखी. आणि एक्स्ट्राचं बाहेर आलेलं ते कट करून घ्यायचं, राऊंड आकार करून घ्यायचं. अशा पद्धतीने तुम्ही बघू शकता खूप छान अशी झाले. त्यानंतर मी एक कार्ड घेतलं, त्याच्यानंतर गोल आकार काढून राखीच्या बॅक साईडला चिकटवणार आहे. तुम्ही वापरला नाही तरी चालेल. मी जी दुसरी राखी बनवली ना त्याच्यामध्ये मी वापरलं नाही तरी सुद्धा ती छान झाले. मी तुम्हाला दाखवण्यासाठी मी चिपकवणार आहे. व्हिडिओमध्ये तुम्ही बघू शकता पुढं. मी इथं फॅब्रिक ग्लू वापरलेला आहे चिकटवण्यासाठी. तुमच्याकडे ग्लू गन सुद्धा असेल तर तुम्ही वापरू शकता.
हे बघा, तुम्ही अशा पद्धतीचा पॅच असतो ना, माझ्याकडं हा शिल्लक होता. मी ब्लाऊजला वर्क केलं होतं ना, त्याच्यानंतर शिल्लक राहिलेला मी तो इथं यूज करते. अशा प्रकारचे खूप छान छान मार्केटमध्ये पॅचेस भेटतात, लहान मोठ्या आकाराचे. ते सुद्धा तुम्ही आणला तरी चालेल. ह्याच्यामुळे सुद्धा खूप छान अशी डिझाईन तयार होते राखीला आपल्या, आणि जास्त काम पण लागत नाही. अगदी 5च मिनिटात राखी ही बनवून तयार होते. तुम्ही एकदा ट्राय करून बघा, जास्त टाइम पण लागणार नाही. अशा प्रकारे मी स्टिच करते बॅक साइडनं पण. एक्स्ट्राचा दोरा असता ना, तो कट करून घ्यायचा. आपण इथं मिरर पण चिपकवू शकतो. खूप छान लुक येतं राखीला. अशा पद्धतीने चिपकवू शकता. आणखीन 2-3 प्रकार मी तुम्हाला सांगणार आहे. राखीला डेकोरेट करण्यासाठी आपण काय काय यूज करू शकतो. कुंदन वापरून किंवा गोल्डन बीड्स वापरून, पल्स वापरून. हा पण एक माझ्याकडे पॅच होता छोटावाला, तो पण इथं मी यूज केलेला आहे. बघा किती राखीचं लुक किती छान आलेला आहे. मी मार्केटमधून काहीही आणलं नाही. जे मी ब्लाऊजला वर्क केलं होतं ना, त्याच्यामध्ये थोडं शिल्लक राहिलेलं. मग माझ्या डोक्यामध्ये अशी आयडिया आली, म्हणून मी याच्यावरती एक व्हिडिओ बनवायचा ठरवला, आणि तुम्हाला पण उपयोगाला येणारच आहे. तुमच्याकडे पण असे पॅचेस बीड्स असतील तर तुम्ही पण अशा पद्धतीने त्याचा उपयोग करून घ्या. अशा पद्धतीने चिपकवू शकता. ते पण चिपकवू शकता किंवा स्टिच पण करू शकता. त्याच्या साईडला होल्स आहेत, त्याने सुद्धा तुम्ही चिपकवू शकता किंवा स्टिच करू शकता अशा पद्धतीने. ग्रीन कलरचा एक बीड्स होता माझ्याकडं, तो पण मी वापरलेला आहे. हा मोठ्या आकाराचा पॅच मी तुम्हाला पहिला सांगितलं होतं व्हिडिओमध्ये. असा पण तुम्ही चिपकवू शकता, किंवा त्याच्या साईडनं तुम्ही चेन असते ना, आपण ब्लाऊजला वर्क करतो तेव्हा वापरतो ती डायमंडची चेन असते ना, ती आपण नेक्स्ट राखी पाहूयात कशा पद्धतीने मी करते. हे राखी बांधण्यासाठी दोरी मी करते. अशा पद्धतीने सुद्धा तुम्ही करू शकता. याला थोडासा टाइम लागेल. दुसऱ्याची मदत घेऊन सुद्धा तुम्ही वेणी घालू शकता. अशी वेणी घालून घ्यायची एम्ब्रॉयडरी थ्रेडनं. दिसायला अगदी छान दिसते ही दोरी.
मधला सेंटर पार्ट काढून आपण तिथं राखी सेट करूयात. इथं स्टिच करायचं किंवा चिपकवला तरी चालेल. मी इथं स्टिच करून घेते. राखीला आणखीन थोडंसं लुक येण्यासाठी मी इथं एम्ब्रॉयडरी थ्रेड घेतलाय व्हाईट कलरचा आणि साईडला गुंडाळते. याच्यामुळे पण राखीला छान लुक येतं. मी तिथं कडवलेलं ना, मग ते थोडंसं बरोबर दिसत नव्हतं म्हणून मी इथं त्याला राऊंड करून घेते, म्हणजे राखीला पण छान लुक येईल. ब्ल्यू कलर मध्ये राखी खूप छान दिसत आहे. त्याच्यावरती मी मिरर चिपकवलेला आहे, त्यानं आणखीनच लुक आलेला आहे. त्याच्या साईडने तुम्ही चेन सुद्धा वापरू शकता. बघा मी कशा पद्धतीने वापरलेला आहे. इथं मी रेड कलरच्या राखीचं आणखीन थोडं लुक येण्यासाठी मी लहान साईजचं थोडीशी राखी बनवलेली आहे त्याच्यावरती चिकटवण्यासाठी. यानं पण राखीचं लुक छान येतं. राखी मस्त दिसते, व्हिडिओमध्ये तुम्ही बघू शकता. आणि त्याच्यावरती मी पॅच चिकटवणार आहे, एकदम छोट्या साईजचा. इथं तुम्ही मोठ्या साईजचं पॅच सुद्धा वापरला तरी चालतंय. मी छोट्या साईजचं पॅच वापरलेलं. किंवा अशा पद्धतीने वेगवेगळ्या पद्धतीने तुम्ही राखीला डेकोरेट करू शकता.
अशाच नवनवीन पद्धतीच्या राख्या मी तुमच्यासाठी घेऊन येणार आहे. हा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा. आता आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटूया. थँक्यू. बाय.